Hello. So we will continue Wordsworth's preface to lyrical काय बघते आपल्या मोबाईल मध्ये वर बघितलं Balance. परत मोबाईल मध्ये बघितलं. Okay. नवीन घे जुना झाला घेत आप्पा जुना झाला अरे माझ्याकडे बॅकग्राऊंडच नाही काही सायलेंट आहे तर कोणच नवीन नाही मागितला तुला आता येतोय का? मागितलं 15,000 रुपये बिना पैशाचा मोबाईल कोण होता आप्पा एवढं ओके बघ वेट वेट काय करायचं आता येतोय का? तिथे खाली जरा एक ऑफिस आहे त्यामुळे तिथं माणसं बघ. ओके सो पोएट्रीची वर्ड्सवरची डेफिनेशन मी सांगितली होती ओके इन द लास्ट लेक्चर. व्हॉट इज दॅट डेफिनेशन काय होती ती? No. Poetry is the spontaneous overflow of powerful feelings. सांगितली होती का? हा पुढे काय? स्क्रीन दिसते ना तुला? ब्लर कशी काय दिसते? हा त्यामध्ये मी सांगितलं होतं आणि बऱ्याच वेळा मी सांगितलेलं आहे लेक्चर सुरू झाल्यापासून की ही डेफिनेशन जी आहे ती तुम्हाला एक्झामला विचारली जाणार. त्यामुळं लक्षात ठेवा पोएट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स रिकलेक्टेड इन ट्रँक्युलिटी. ओके त्याचं जे ओरिजिन आहे जे इमोशन ज्या फिलिंगचं त्याचं ओरिजिन काय आहे? ट्रँक्युलिटी आहे. ओके इमोशन्स ज्या कुठं ट्रँक्युलिटी मध्ये सेव असतात. सो आफ्टर दॅट वर्ड्सवर्थनं काय सांगितलेलं आहे की poets are not alone, okay, or poet does not write for poets alone. He must come down to the level of common man in his use of language. Poet जो आहे तो पोएट्री का लिहितो? नॉट बिकॉज इट शुड बी रेड बाय द पोएट्स ओनली. फक्त पोएट्सनीच त्या कविता वाचाव्या म्हणून पोएट्स लिहितो का? नाही. हिज पर्पज इज टू his purpose is that his poem should be read by all the people, okay, including common or ordinary people. जे ऑर्डिनरी लोक आहेत जे कॉमन पीपल आहेत त्यांनी सुद्धा काय केली पाहिजे? पोएम ज्या आहेत त्या रीड केल्या पाहिजेत. अँड दॅट इज वाय फॉर दिस पर्पज ही uses the language used by common man. And that is why Wordsworth says that poetic language is a real language of man. त्यामुळे वर्ड्सवर्थ काय म्हणतोय की पोएटिक लँग्वेज जी आहे तीच काय आहे तर मानवाची खरी भाषा म्हणजे त्याला रिअल लँग्वेज असं म्हणतो. सो ती आहे. फॉर एक्झाम्पल सिलेक्शन फ्रॉम द रिअल लँग्वेज ऑफ मॅन म्हणजेच काय तर पोएटिक लँग्वेज ही रिअल लँग्वेज आहे. मग पोएटिक लँग्वेज म्हणजेच कोणती लँग्वेज तर जी जी कुठून सिलेक्ट केलेली आहे तर फ्रॉम द रिअल कॉन्व्हर्सेशन्स ऑफ मेन. मेन त्यांच्या डेली कॉन्व्हर्सेशन मध्ये जी लँग्वेज वापरतात तीच लँग्वेज काय केलेली आहे पोएट्सनी त्यांच्या पोएटमधून पोएट्री थ्रू वापरली पाहिजे. सो दॅट इट कॅन बिकम द पोएटिक लँग्वेज ऑर द रिअल लँग्वेज ऑफ मॅन. So here we find that he indicates a good poet should move away from the standard notion of poetic
डिक्शन. त्याच्यामध्ये पोएट जो आहे he should move away from the standard notion of poetic diction. Poetic diction कशी असावी, ओके, याबद्दल जे काही स्टँडर्ड नॉर्म्स आहेत, जे काही रूल्स आहेत, त्यापासून काय केलं पाहिजे, त्या पोएट्सने ब्रेक करणं गरजेचं आहे. आणि पोएट शुड नॉट ट्राय टू मेक, ओके, स्टँडर्ड rules should not try to follow or use the standard notions of poetic diction in order to write in a language that stands for pleasure and passion. He also argues here that it is not necessary that the poem should exist in metrical language. So वर्ड्सवर्थ म्हणणं काय आहे की the poet should avoid the use of metrical uh, uh, language. Okay, the poet should avoid meter and only a small part of the pleasure given by poetry depends on meter. सो प्लेजर जे आहे, जे की अल्टिमेट एम आहे पोएट्रीचं किंवा फंक्शन आहे, दॅट टू गिव्ह प्लेजर टू रीडर्स. So for that purpose meter is useful but not much, okay, because for Wordsworth very less pleasure is given or depends on meter. तो म्हणतोय प्लेजर जे आहे, ओके, जे पोएट्री मधून प्रेझेंट केलं जातं त्यासाठी कोणत्याही प्रकारचा मीटर किंवा कोणत्याही प्रकारचे स्टँडर्ड पोएटिक डिक्शन जी आहे ती यूज नाही केली पाहिजे. ओके, सो इनस्टेड द पोएट should focus on using the simple language used by a real man. So, further, he declares that poems written upon humble subjects can adopt simple style. Okay, म्हणजेच काय तर हंबल सब्जेक्ट जे आहेत ते चूज करणं गरजेचं आहे. ओके, that can adopt simple style. Wordsworth also condemns the artificial use of meter. त्याचबरोबर तो काय करतोय, जर आर्टिफिशियल यूज जो आहे मीटरचा तो काय करतोय, कंडेम करतोय, बिकॉज ही इज ऑफ द ओपिनियन दॅट the poet should not make the artificial use of meter in the poetry because it will be of no use. It will not present the emotions in a spontaneous way. Okay, and that is why the poet should avoid the use of meter. Further, he declares that poems written upon humble subjects can adopt simple style. Okay, so he says that in order to convey or in order to express the humble subjects, okay, simple style is useful. So so when the poet wants to deliver a or emotions about based on humble subjects, he should use simple style. So he condemns the artificial use of meter. He also states that in order to prove this point that meter is artificial, he says that old ballads is very artless. So whatever ballads are there written in the old age, they are all artless. Okay, and he points out that certain parts of works like Clarissa Harlowe or The Gamester are distressful in their second reading. Okay, I had told you this that in some literary works like Clarissa Harlowe or The Gamester are distressful in their second reading because there is a lot of use of meter. And so here Wordsworth wants to show that when the poet makes an extensive use or excessive use of meter, that work of art becomes distressful, okay, or distasteful. It is or it does not uh, make readers the work enjoyable for a long time. So he suggests that the poet should try to connect meter in general with pleasure of reading. Okay,
only if it is required, meter should be used. So Wordsworth is of the opinion that pleasure derived from similitude is generally considered a primary principle of art. Okay, it is the primary principle of art. What is their principle? Pleasure. Okay, so pleasure is the principle, primary principle of art. Okay, which is derived from similitude. Okay, similitude हवा आहे, सिमिलॅरिटी असणं गरजेचं आहे. Only then pleasure can be delivered effectively. Hence, Wordsworth says, matter in poetry is generally recommended. He argues that since passions originate in ordinary life, the accuracy of meter should not be imposed upon poetic expressions. तो काय म्हणतोय, ज्या पॅशन्स आहेत त्या कुठे ओरिजिनेट होतात, तर इन ऑर्डिनरी लाईफ, जे ह्युमन बिईंग किंवा जे ऑर्डिनरी लाईफ आहे ह्युमन बिईंगची, त्या ऑर्डिनरी लाईफमध्ये काय होत आहेत, तर पॅशन जे आहेत त्या ओरिजिनेट होत आहेत. सो accuracy of meter should not be imposed upon poetic expressions, and those passions are not to be fit within meter. Okay, so he says that meter is not, or the excessive use of meter is not good for poetry or expressing poetic feelings in poetry. Wordsworth here tries to explain the theory of poetry by relating it to feeling, tranquility, and कंटेम्पलेशन. सो इथं वर्ड्सवर्थनं काय केलेलं आहे, त्याची जी थिअरी आहे पोएट्रीची, ती कशाशी रिलेट केलेली आहे किंवा कशाशी जोडलेली आहे, तर फिलिंग असेल, ट्रँक्विलिटी असेल किंवा कंटेम्पलेशन असेल. सो ही सेज दॅट पोएट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स. पोएट्री जो आहे तो स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो आहे. कशाचा? पॉवरफुल फिलिंगचा. आणि त्याचं जे ओरिजिन आहे ते कुठून घेतलेलं आहे? ओरिजिन त्या स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लोचं किंवा फिलिंगचं इमोशन, येस, रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी. ज्या इमोशन्स माइंडमध्ये स्टोअर झालेले आहेत तिथून काय केलेलं आहे, तर ती पोएट्री किंवा ते इमोशन जे आहेत त्या ओरिजिनेट केल्या गेल्या आहेत. सो द इमोशन इज कंटेम्पलेटेड टिल, आणि त्या जे इमोशन जे आहेत त्याच्यावर काय केलेलं आहे पोएटनं? कंटेम्पलेशन केलेलं आहे, चिंतन मनन केलेलं आहे, बाय स्पेसिस ऑफ रिॲक्शन. ओके, आणि त्यावर त्यानं काय केलेलं आहे, नंतर चिंतन करून रिॲक्शन काय केलेली आहे, प्रेझेंट केलेली आहे त्याच्या पोएट्रीमधून. सो द ट्रँक्विलिटी ग्रॅज्युअली डिसअपिअर्स. हळूहळू काय होत आहे, ही जी ट्रँक्विलिटी जी आहे ती डिसअपिअर होते, जिथून काय केलेलं आहे त्यानं त्याचे इमोशन्स डिराईव्ह केलेले आहेत किंवा त्याच्यावर त्यानं मेडिटेट केलेलं आहे. ओके, बिफोर द सब्जेक्ट ऑफ कंटेम्पलेशन इज ग्रॅज्युअली प्रोड्युस्ड. आणि हळूहळू काय होत आहे की ती जी फिलिंग जी आहे त्याचं रूपांतर पोएट्रीमध्ये होतंय किंवा त्याचं रूपांतर एका पोएटिक वर्कमध्ये होतंय, ज्या की कुठं एक्झिस्ट होत्या, इन द माइंड. आणि ज्यात कुठे एक्झिस्ट आहे त्यांचं जे ओरिजिन आहे ते कुठं आहे, ह्युमन माइंडमध्ये. सो हिअर वर्ड्सवर्थ एक्सप्लेन्स that the subjects for his poetry are taken from common life. जो सब्जेक्ट आहे त्याचा पोएट्रीचे ते कुठून घेतलेले आहेत? कॉमन. येस, and he also maintains that these subjects have a bearing on his language. आणि या सब्जेक्टच्या साठीच काय केलेलं आहे त्यानं, त्याच्या अनुरूप त्याला अप्रोप्रिएट अशी लँग्वेज यूज करणं गरजेची आहे. म्हणजेच कोणती, तर कॉमन लाईफ मधून जे इन्सिडेंट चूज केलेले आहेत त्यासाठी रिअल लँग्वेज, म्हणजेच लँग्वेज स्पोकन बाय मेन. ओके, तीच लँग्वेज त्यानं काय केलेली आहे, यूज केलेली आहे किंवा यूज केली पाहिजे असं तो म्हणतोय. सो इट इंडिकेट्स दॅट द लँग्वेज इन हिज पोएट्री क्लोजली रिझेंबल्स नेचर. त्याची जी लँग्वेज आहे, जी लँग्वेज त्याने यूज केलेली आहे ती काय रिझेंबल करते किंवा काय प्रेझेंट करते, तर नेचर प्रेझेंट करते. ओके, आजूबाजूला असलेलं नेचर किंवा युनिवर्स. आणि दॅट इज वाय
his poetry trims over parody and imitations. And that is why तो काय म्हणतोय, माझ्या पोएट्री मधून मी काय रिझेंबल केलेलं आहे, नेचर. Okay, and that is why my poetry is not a part of parody or imitation, and I have not simply parodied or imitated the world around or the nature. Rather, I have tried to present the poetry or the nature in my poetry realistically or as it is. अँड हा पॉइंट प्रेझेंट करण्यासाठी त्याने एक उदाहरणही दिलेलं आहे की तो काय करतोय, डॉक्टर जॉन्सनच्या पोएट्रीमधून, ओके, बेब्स इन द वूड, त्या पोएट्रीमधून त्याने एक स्टांजा घेतलेला आहे आणि तो सांगतोय की डॉक्टर जॉन्सनची ही जी पोएट्री आहे त्यामध्ये वर्ड्स आणि ज्या फ्रेजेस आहेत दे रिझेंबल कन्व्हर्सेशनल लँग्वेज अँड येट दे इव्होक सर्टन फिलिंग्स इन द रीडर. सो ही जी डॉक्टर जॉन्सनची पोएट्री जी आहे ती कशी आहे, evocative आहे. Why? Because Wordsworth has used certain phrases or certain feelings or conversational language. Okay? आणि ही जी conversation language आहे ते काय करते? It evokes certain feelings in the reader. And that is why he says Dr. Johnson's stanza, in contrast, though connected to a familiar idea, has artificial language as it deliberately strives for a meter and rhyme and scheme. तो काय म्हणतोय, जरी लँग्वेज डॉक्टर जॉन्सनची जी पोएम आहे बेब्स इन द वूड, ही फिलिंग्स किंवा लँग्वेज जरी कॉमन पीपलची त्यात प्रेझेंट केलेली असली तरीही, किंवा फॅमिलियर आयडिया त्यात प्रेझेंट केलेली असली तरीही त्या लँग्वेज मध्ये काय केलेलं आहे डॉक्टर जॉन्सननं, आर्टिफिशियल लँग्वेज यूज केलेली आहे. आणि त्यामध्ये त्यानं काय केलेलं आहे, डेलिबरेट यूज जो आहे तो केलेला आहे कशाचा, मीटर आणि राईम स्कीमचा. आणि दॅट इज वाय दॅट पोएट्री इज नॉट रिअल ऑर युनिक. सो वर्ड्सवर्थ here presents his opinion that a reader is the best judge of a poem. तो काय म्हणतोय, that it is not the poet, okay, who is the judge of a poem. According to Wordsworth, the poet is the बेस्ट जज. पोएट्रीचा बेस्ट जज कोण आहे, the poet. Okay, and he also condemns the mode of criticism that denies critics own feelings and that interferes with his pleasure. सो तो काय करतोय, तो कंडेम म्हणजे धिक्कार करतोय काय, की क्रिटिसिझमचा मोड जो आहे जो काय करतो, क्रिटिक्सच्या ओन फिलिंग्स डिनाइड करतो. ओके, आणि इंटरफिअर्स विथ हिज प्लेजर. सो इथं त्याचं म्हणणं काय आहे, दॅट क्रिटिक्स आर गुड अँड क्रिटिक्स शुड बी देअर अँड दे शुड बी अलाउड टू लुक ॲट द फिलिंग्स, ओके, प्रेझेंटेड इन द पोएट्री, अँड दे शुड नॉट जज द पोएटिक वर्ल्ड objectively, because it stops them from expressing their feelings, and thus they could not enjoy the pleasure presented in the poetry. So here Wordsworth concludes the preface by stating that genuine poetry is well adapted to generate interest in mankind permanently. सो पोएट्रीचं किंवा प्रिफेसमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की पोएट्रीचा जो जेन्युअन इंटरेस्ट आहे किंवा पोएट्रीचं अल्टिमेट एम जे आहे ते काय आहे, की इंटरेस्ट मॅनकाइंड मध्ये किंवा मानवांमध्ये काय करणं, इंटरेस्ट जनरेट करणं, आणि तोही कसा, परमनंट इंटरेस्ट, नॉट टेम्पररी वन. He says that such poetry is important in its multiplicity and quality of moral रिलेशन्स. आणि मोरल रिलेशनसाठी काय आहे किंवा मल्टिप्लिसिटी किंवा क्वालिटीसाठी काय केलेलं आहे, ही जी पोएट्री आहे ती इम्पॉर्टंट आहे. ओके, जी काय आहे, परमनंट आहे, जी काय प्रेझेंट करते, तर मोरल रिलेशन्स जे आहेत ते त्यातून काय केलं जातं, प्रेझेंट केले जातात. नाव अपेंडिक्स ऑन पोएटिक लँग्वेज. आता अपेंडिक्स ऑन पोएटिक लँग्वेज मध्ये त्याचं काय म्हणणं आहे ते आपण पाहणार आहोत. त्यानं पोएटिक लँग्वेजवर एक अपेंडिक्स सुद्धा त्यामध्ये प्रिफेस मध्ये लिहिलेली आहे. ओके, अपेंडिक्स ऑन पोएटिक
language. So Wordsworth has added a note on poetic language. Okay, preface to lyrical ballads मध्ये त्यानं काय केलेलं आहे, पोएट्रीची लँग्वेज कशी असावी यावर एक अपेंडिक्स किंवा यावर एक नोट त्यामध्ये दिलेली आहे. सो दिस नोट largely explains the need to invent a new poetic language. त्याने यामध्ये काय एक्सप्लेन केलेलं आहे की आता कशाची गरज आहे, तर एक नवीन पोएटिक लँग्वेज इन्व्हेंट करणं किंवा शोधण्याची गरज आहे, विच इज फ्री ऑफ एक्झॅजरेटेड फिगर ऑफ स्पीच. त्यानं काय सांगितलेलं आहे की कशाची नीड आहे, तर नवीन पोएटिक लँग्वेज शोधण्याची गरज आहे, जी की कशी असणार आहे, फ्री फ्रॉम exaggerated figures जे exaggerated figures of speech यूज केली जायची त्याच्यापूर्वी पोएट्रीमध्ये, तर ते पोएट्रीमध्ये नसलं पाहिजे. सो द पोएट्री शुड बी फ्री फ्रॉम द एक्झॅजरेटेड यूज ऑफ फिगर ऑफ स्पीच, असं त्याचं म्हणणं किंवा असे व्ह्यूज त्यानं प्रेझेंट केलेलं आहे की पोएटिक लँग्वेज जे आहे इट शुड बी फ्री फ्रॉम एक्झॅजरेटेड फिगर ऑफ speech. He indicates that in the past, distorted poetic language had received attention and admiration. So तो काय म्हणतोय की यापूर्वी जी पोएट्री लिहिली गेली ती पोएट्री कशी होती, तर एक्झॅजरेटिव्ह यूज ऑफ फिगर ऑफ स्पीच त्यामध्ये केला गेला होता. जरी त्या पोएट्रीला काय मिळालं होतं, इट रिसिव्ड अ लॉट ऑफ अटेन्शन अँड ॲडमिरेशन, बट ही बिलीव्स दॅट सच अ लँग्वेज deviates from good sense and nature. परंतु अशी जी लँग्वेज आहे ज्यामध्ये एक्सेसिव्ह किंवा मोठ्या प्रमाणात फिगर ऑफ स्पीचचा यूज केलेला आहे, अशी लँग्वेज जी आहे ती काय करते, तर इट डेव्हिएट्स डेव्हिएट्स म्हणजे काय करणं, तर टेक अवे. इट डेव्हिएट्स रीडर्स फ्रॉम गुड सेन्स, ओके, अँड नेचर पासून किंवा गुड सेन्स पासून काय करते ही पोएट्री रीडर्सला डेव्हिएट करते. म्हणजे काय करणं, मूव्ह अवे, एका वेगळ्याच मार्गाकडे काय होते, घेऊन जाते. त्यामध्ये काय आहे की रीडर जे आहे दे आर नॉट एबल टू अंडरस्टँड द गुड सेन्स अँड नेचर प्रेझेंटेड इन पोएट्री. So he presents that the poet should avoid the use of exaggerative use of figure of speech as it deviates readers from good sense and nature. So he is also, so here we find his opinion that the earliest poets had used ordinary language, and it was only the later corruption that made the poetic language a slave of meter. सुरुवातीच्या काळात पोएट्सने काय केलेली आहे, ऑर्डिनरी लँग्वेजेस वापरलेली होती, बट लेटर ऑन पोएट्री बिकेम करप्ट. सो करप्शन, द लँग्वेज ऑफ पोएट्री बिकम करप्ट, म्हणजेच काय झालेलं आहे, आणि स्लेव ऑफ मीटर झालेली आहे. ओके, अकॉर्डिंग टू वर्ड्सवर्थ, पोएटिक लँग्वेज became the slave of meter. तर त्याच्यामध्ये पूर्वीची लँग्वेज म्हणजे कशी झालेली आहे, तर इट हॅज बिकम द स्लेव ऑफ मीटर बिकॉज पोएट्स मेड an extensive use of meter in their poems. According to him, if poetic language moves away from common language, poet will also be removed from common life. सो त्याच्यामध्ये जर पोएटिक लँग्वेज जर म्हणजे कॉमन लँग्वेज जर यूज केली नाही पोएट्रीमध्ये, तर काय होईल, तर इट विल रिमूव्ह द पोएट फ्रॉम कॉमन लाईफ. और
So that is why he says that a common language should be used, because if common language जर आप कॉमन लँग्वेज वापरली नाही पोएट्रीमध्ये तर काय होईल? इज नॉट used, the poets will be removed. Poets काय केले जातील? रिमूव्ह केले जातील. The poets will be removed from कॉमन लाईफ. ओके, पोएट सुद्धा काय केले जातील तर कॉमन लाईफ मधून रिमूव्ह केले जातील. So he argues that in the name of refinement, many poets have abused language with many things, okay, or figure of speech. So here Wordsworth says that the poets काय करतात, फक्त त्यांची पोएट्री रिफाईन करण्यासाठी, ओके, अधिक प्रॉपर करण्यासाठी काय करतात तर फिगर ऑफ स्पीच असतील किंवा आर्टिफिशियल एलिमेंट्स जे असतील ते काय करतायत त्यांच्या पोएट्रीमध्ये यूज करतायत. बट वर्ड्सवर्थ सेज दॅट इट इज ऑफ नो यूज बिकॉज the artificial language of poetry will take the poets away from common life. अशी जी लँग्वेज आहे ती काय करेल, पोएट जे आहेत त्यांना त्यांचं जे पोएट्री त्यांना पोएट्री मधून काय करतील किंवा रिमूव्ह केलं जाईल, त्यांना कॉमन लाईफ मधून काय केलं जाईल, रिमूव्ह केलं जाईल. सो वर्ड्सवर्थ कम्पेअर्स सर्टन लाईन्स फ्रॉम थॉमस ग्रे. इथं वर्ड्सवर्थनं काय केलेलं आहे, काही पॉइंट्स प्रेझेंट केलेले आहेत आणि त्यामधून तो काय सांगतोय किंवा काही रायटर्स त्याने साईट केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल थॉमस ग्रे, मॅथ्यू प्रायर अँड अलेक्झांडर पोप. ओके, कशासाठी? टू शो हाऊ दिस पोएट्स हॅव यूज द लँग्वेज इन अन ॲब्स्ट्रूज अँड ऑफन इन अ डिफिकल्ट वे. जी लँग्वेज आहे या पोएट्सची ती कशी आहे, डिफिकल्ट आहे, विच इज नॉट द कॉमन लँग्वेज. ओके, कोणामध्ये तो म्हणतोय, थॉमस ग्रे किंवा मॅथ्यू प्रायर अँड अलेक्झांडर पोप. हे जे पोएट जे आहेत त्यांनी काय केलेले आहे, त्यांची लँग्वेज कशी आहे, त्यांची जी लँग्वेज आहे इट इज व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड. म्हणजे त्यांची लँग्वेज आर्टिफिशियल आहे, ओके, अँड डिफिकल्ट, ओके, टू अंडरस्टँड. Compare certain lines from Dr. Johnson, starting with "Turn on the prudent and their needless eyes," with Cowper's verse from Alexander Selkirk. Wordsworth argues that Dr. Johnson's verse is a bad paraphrase of passages from Old and New Testament in meter. म्हणजेच काय, इथं वर्ड्सवर्थ काय म्हणतोय की डॉक्टर जॉन्सनच्या पोएट्रीमध्ये डॉक्टर जॉन्सननं काय केलेलं आहे तर पॅराफ्रेझिंग केलेलं आहे. कुठून? तर जे ओल्ड अँड न्यू टेस्टामेंट जे आहे, ओके, म्हणजे बायबल जे आहे त्यातून काय केलेलं आहे वर्ड्सवर्थनं काही लाईन्स पॅराफ्रेज केलेल्या आहेत अँड दॅट ही हॅज फेल्ड टू डू. आणि त्याचं जे पॅराफ्रेझिंग आहे ते काय झालेलं आहे, फेल झालेलं आहे, बिकॉज ही हॅज used meter in it. So copper, he says, represents the curious mixture of strange abuse of language and violent expressions. On the other hand, कॉपर हा जो पोएट आहे त्यानं काय केलेलं आहे तर त्याच्या पोएट्रीमध्ये त्यानं मिक्सचर केलेलं आहे कशाचं, स्ट्रेंज अब्यूज ऑफ लँग्वेज अँड व्हायोलंट एक्सप्रेशन्स. म्हणजे अब्यूज अँड व्हायोलंट एक्सप्रेशन्स काय केलेले आहेत त्यानं त्याच्या पोएट्रीमध्ये यूज केलेल्या आहेत. So he feels that Copper's verse is more enjoyable as it has imagination and sentiment. But तरी तो काय म्हणतोय, कॉपरची जी पोएट्री आहे ती कशी आहे, एन्जॉयबल आहे. वाय? प्लेजरेबल आहे, बिकॉज कॉपर हॅज युज्ड हिज इमॅजिनेशन, ओके, अँड सेंटिमेंट.
So here we so here this appendix is ended. Okay. So त्यामध्ये काय म्हणतोय की वर्ड्स त्याचं म्हणणं काय आहे की वर्ड्सवर्थ the poets should not use the meter extensively. Okay. And the poet should avoid the use of meter in the poetry. The poet should use the language really used by man. जर ती ओव्हरयूज केला मीटर तर इट विल बी ऑफ लिटल व्हॅल्यू. तर पोएट्रीमध्ये मीटरचा यूज करण्यात आला मोठ्या प्रमाणात तर पोएट्री जी आहे तिची जी व्हॅल्यू आहे ती काय होईल इट विल बी डिग्रेडेड. ओके. अँड इट विल बी डिक्रीज. पोएट्रीची व्हॅल्यू जी आहे काय होणार आहे डिक्रीज होणार आहे किंवा कमी होणार आहे. नाउ लेट्स सी व्हॉट इज वर्ड्सवर्थ आयडिया ऑफ पोएटिक डिक्शन. आता वर्ड्सवर्थ जी आयडिया आहे एकंदरीत त्या संबंधी ऑफ पोएटिक डिक्शन ते आपण पाहणार आहोत. So, as I said, Wordsworth says that language of poetry must be a selection of language really used by men. Remember this sentence that for Wordsworth, the language of poetryची जी लँग्वेज आहे it must be selected or it must be a selection of language really used by man. Okay. एव्हरीडे लाईफ मध्ये कॉमन पीपलची लँग्वेज यूज करतात. ओके. तीच लँग्वेज तीच वर्ड्स काय केले पाहिजेत पोएट्सने सिलेक्ट केले पाहिजेत. येस. आणि तीच लँग्वेज किंवा तेच वर्ड्स त्यांनी त्यांच्या पोएट्रीमध्ये यूज करणं गरजेचं आहे. He also reveals or he also insists that poetic language must suit the subject matter of poetry. पोएटिक लँग्वेज जी आहे ती काय केली पाहिजे ती कशी असली पाहिजे पोएटिक लँग्वेज शुड सूट द सब्जेक्ट मॅटरला अनुरूप किंवा मॅटरला अनुसरून काय केली पाहिजे पोएटिक लँग्वेज जी आहे ती पोएटनं चूज केली पाहिजे आणि त्यांच्या पोएट्रीमध्ये यूज केली पाहिजे. विच इज द हंबल रस्टिक लाईफ अँड देअर इंटरकोर्स विथ ॲस्पेक्ट्स ऑफ नेचर. म्हणजेच कशाशी संबंधित आहे ही सब्जेक्ट मॅटर म्हणजेच काय तर सब्जेक्ट मॅटर आपण कुठून पोएट्स घेतो सांगितलं ऑलरेडी दॅट द सब्जेक्ट मॅटर शुड बी टेकन फ्रॉम रस्टिक लाईफ. येस. अँड ॲस्पेक्ट्स ऑफ नेचर. ओके. जे नेचर आहे आणि कॉमन लाईफ आहे त्यातूनच काय केलेले आहेत पोएटिक सब्जेक्ट जे आहे सब्जेक्ट फॉर पोएट्री घेतलेले किंवा घेण्यात आलेले आहेत. He says that such a language has to be free from all the artificiality, pretense and vanity of urban life. यामध्ये इथं काय केलं पाहिजे पोएटनं तर सगळ्यात महत्वाचं पोएट्सनं सब्जेक्ट कुठून घेतले पाहिजेत रस्टिक लाईफ अँड ॲस्पेक्ट्स ऑफ नेचर. बट अलॉंग विथ दॅट द पोएट्स शुड ट्राय टू मेक हिज पोएट्री. ओके. म्हणजेच पोएट्सनं काय केलं पाहिजे पोएट शुड अवॉइड काय अवॉइड केलं पाहिजे तर आर्टिफिशियलिटी त्याचबरोबर वी कॅन से प्रिटेन्स ढोंग कोणत्याही प्रकारचे ढोंग त्यामध्ये किंवा डिसिव्ह केलं नाही पाहिजे रीडर्सला अशा प्रकारची लँग्वेज यूज नाही केली पाहिजे. आणि त्याचबरोबर व्हॅनिटी ऑफ अर्बन लाईफ. अर्बन लाईफची व्हॅनिटी जी आहे व्हॅनिटी म्हणजे काय त्यामध्ये एक प्रकारचं म्हणजे रॉंग प्रेझेंटेशन किंवा फेक जी खोटी आहे असं काही अर्बन लाईफ बद्दल पोएट्सनं प्रेझेंट नाही केलं पाहिजे. ही शुड अवॉइड. ओके. आर्टिफिशियलिटी, प्रिटेन्स अँड
vanity of urban life. He implies that rustic language could be easily rendered poetic by purifying and modifying it. But while using the conversations or using the words from the language really used by men, पोट्सने काय केलं पाहिजे? He should मॉडिफाय इट. पोएट काय करू शकतो? ही जी लँग्वेज आहे किंवा जो ती कॉमन लाईफ मधून घेणार आहे, ती लँग्वेज त्यानं तो मॉडिफाय करू शकतो, प्युरिफाय करू शकतो. बट ही शुड नॉट मेक इट artificial. Okay, modifying it by removing all that is painful and disgusting in the course life of the rustics. जे रस्टिक पीपल आहेत त्यांच्या लाईफ मध्ये जे काही पेनफुल आहे, जे डिस्गस्टिंग आहे, ते काय केलं पाहिजे, त्यांना रिमूव्ह केलं पाहिजे. आणि ती जी लँग्वेज आहे किंवा ती जी पोएट्री आहे ती प्युरिफाय केली पाहिजे, मॉडिफाय केली पाहिजे. बट it should not be or it should not become artificial. So, for Wordsworth, the poet should take care while using the language used by real men. Okay, so here Wordsworth says that they should use uh, the language from common life, from rustic life. Okay, and also the aspects of nature should be presented in their poetry. So he says that such a language, अशी जी लँग्वेज आहे जी रिअल लाईफ मधून चूज केलेली आहे, सो इट शुड बी फ्री फ्रॉम ऑल द आर्टिफिशियलिटी असेल किंवा कोणत्याही प्रकारचं प्रिटेन्स असेल किंवा व्हॅनिटी ऑफ अर्बन लाईफ. ओके, शहरी लाईफ जे असेल त्या प्रकार त्यांची जी व्हॅनिटी आहे त्यापासून काय केलेलं, ते जे सब्जेक्ट आहे ते पोएट्सने अवॉइड करणं गरजेचं आहे. अँड हे ऑल्सो इम्प्लाइज दॅट रस्टिक लँग्वेज जी आहे कुड बी इझिली रेंडर्ड पोएटिक. रस्टिक लँग्वेज जी आहे ती इझिली काय केली जाऊ शकते, पोएट्रीमध्ये प्रेझेंट केली जाऊ शकते बाय प्युरिफाईंग अँड मॉडिफाईंग इट. काय करायची, ही जी रस्टिक लँग्वेज आहे ती प्युरिफाय करायची आणि मॉडिफाय केली पाहिजे बाय रिमूव्हिंग ऑल दॅट इज पेनफुल अँड डिस्गस्टिंग. त्याचबरोबर काय करायचं, whatever is disgusting, okay, and पेनफुल, जे काही डिस्गस्टिंग आहे आणि पेनफुल आहे ते काय करायचं, अबाउट द रस्टिक्स म्हणजेच रस्टिक लाईफ बद्दल पीपल बद्दल जे आहे ते काय केले पाहिजे, शुड बी रिमूव्ड. ओके, असं वर्ड्सवर्थ, दिस इज वर्ड्सवर्थ point. Okay, understood? Okay, we will stop here. Okay, tomorrow we will कंटिन्यू द सेम पोएटिक लँग्वेज. अजून रिमेनिंग आहे त्यामध्ये काही पार्ट्स, अजून काही पॉइंट्स रिमेनिंग आहेत ते आपण वी विल सी दॅट टुमॉरो. ओके, 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 वेलकम.